पसायदान. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसायदान हे. आता या विश्वाचा आत्मा जो परमेश्वर आहे, त्याने या वाङ्मयाने सुखी होऊन मला इतकेच पसायदान द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुष्टांचा दुष्टपणा जावो आणि त्यांच्या ठिकाणी धर्म, भगवत भक्ती इत्यादी सत्कर्माविषयी श्रद्धायुक्त प्रेम वाढो आणि भूतमात्रात ऐक्यभावाचे मित्रत्व निर्माण हो. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. पापाचा अंधार नष्ट हो, हे जग स्वधर्मरूपी सूर्याने प्रकाशित हो. जो ज्या सत्य, प्रिय आणि हितकर विषयाची अपेक्षा करेल ती त्याला प्राप्त हो. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेटतू तया भूता. सर्व मंगळाचा वर्षाव करणारे जे संत सज्जनांचे समुदाय, त्यांची भेट या भूतलावर सर्व भूतमात्राला अखंड हो. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, भोलते जे अर्णव पीयूषांचे. हे संत सज्जन चालत्या कल्पवृक्षाचे अंकुर होत, जे चिंतामणीचे सचेतन गाव आहेत, जे अमृताचे बोलते समुद्र आहेत. चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू. जे संत कलंकरहित चंद्रमा आहेत, जे उष्णतारहित सूर्य आहेत, ते सज्जन सर्वांना सर्व काळ प्रिय होत. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजी जो आदि पुरखी, अखंडित. फार काय सांगावे. त्रैलोक्यातील देव, मनुष्य, उरग या तीनही लोकांनी सर्व सुखांनी पूर्ण होऊन आदिपुरुष परमात्म्याची अखंड भक्ती करावी आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्टविजय होवावेजी. या मृत्यूलोकात विशेष करून हा ग्रंथच ज्याचे जीवन आहे, त्यांनी इहलोकीच्या आणि परलोकीच्या भोगावर विजयी व्हावे. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम शांती. ओम शांती. ओम. आणि अशी प्रार्थना ऐकल्यानंतर
अशी प्रार्थना केल्यानंतर विश्वाचे प्रशासन करणारा राजा विश्वात्मक जगद्गुरू श्री कृष्ण स्वरूप निवृत्तीनाथ संतुष्ट होऊन या प्रार्थनेविषयी असे म्हणाले, हा आमचा दानाचा प्रसाद अवश्य होईल. या वराने ज्ञानेश्वर संतुष्ट झाले.